वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आला आणि त्यानंतर आता वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये दाखल केलं जाणार आहे। तर आज सकाळी त्यानं पुण्यामध्ये सीआयडी समोर शरणागती पत्करली, सरेंडर केलं आणि आता केज कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। केज कोर्टाच्या बाहेरची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आता वाल्मिक कराडच्या संदर्भात कोर्ट नेमकं काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर आज सकाळी त्यानं पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर शरणागती पत्करली आणि त्यानंतर आता त्याचं मेडिकल केलं जातं। ही देखील एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आणि मेडिकल केल्यानंतर लगेचच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी थेट आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। ओंकार हे कोर्टाच्या बाहेरच उभे आहेत। ओंकार, वाल्मिक कराडला पुढच्या किती मिनिटांमध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाची प्रोसेस प्रक्रिया नेमकी कशी असेल? कारण आता वाल्मिक कराडचं मेडिकल केलं जातंय आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या कोर्टाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच सचिन, जर पाहिलं तर कोर्टाच्या बाहेर मी या ठिकाणी उभा आहे। वाल्मिक कराडला अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी आणलं जायला सांगितलं जात आहे। सध्या वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचण्या ज्या आहेत ते कुठेतरी केल्या जात असल्याच्या पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर सीआयडीला वाल्मिक कराड हा शरण गेल्यानंतर पुणे येथून त्यांना केज इथं आणण्यात आलेला आहे आणि कोर्टाला विनंती करून कुठेतरी आजच ही सुनावणी जी आहे ती कुठेतरी पार पडताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर रात्री उशिरापर्यंत ही जी सुनावणी आहे ती चालेल असं कुठेतरी सांगण्यात येत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात। आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर मी न्यायालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। केज मांजरसुंबा रोड जो आहे त्याच्यावरील जर पाहिलं तर मांजरसुंब्याकडून येणारी जी वाहतूक आहे ती देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेली कुठेतरी पाहायला मिळत आहे। ही जी सर्व प्रक्रिया आहे ती रात्री उशिरापर्यंत चालणार असं सांगितलं जात असल्यानं वाल्मिक कराडला आता सुनावणी आणखी न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।